हे येतात इथे सगळेजण, मी गेली अनेक वर्ष बोलतोय, ही नुसती माणसं येत नाही आहेत, हे येत आहेत आणि त्याच्यातनं आपले मतदारसंघ बनवत आहेत. हे गेले मी 20 वर्ष ओरडून सांगतोय आणि जे आत्ता तुम्हाला दिसायला लागतंय, कृपाशंकर सिंग सारखा माणूस येऊन सांगतो की मी इकडचा महापौर हा उत्तर भारतीय होणार. हिंमत कशी होते यांची? तुमच्या नाकावरती टेचून येऊन एक माणूस येऊन सांगतो की इकडचा उत्तर भारतीय होणार महाराष्ट्रामध्ये. पण मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर केलेले आहेत काँग्रेसने. काँग्रेसचं बोलत नाही मी जनरली म्हणतो. परंतु तुम्ही जर समजा आता 85 पासून शिवसेना आली, प्रत्येक महापौर मराठी आहे, बरोबर की नाही? आमचे नाशिकला होते महापौर मराठी आहेत, ठाण्याला मराठी आहेत. ह्यांची हिंमत कशी होते? याचं कारण आतला जो अजेंडा आहे त्यांचा, की हे म्हणजे मला ह्यांची गोष्टच नाही कळली की हे ते प्रदेश विकसित नाहीत म्हणून हे राज्य सोडणार आणि इकडे येऊन सांगणार की आम्हाला इथे विकास करायचा आहे. अरे मग तिथे करा. हे दुसरे कोणालाही विचारणार नाहीत. मी हा विषय मी अनेकदा मांडलेला आहे की आपण प्रत्येक जर समजा पंतप्रधान पाहिला, पंडित जवाहरलाल नेहरू कॉन्स्टिट्युन्सी उत्तर प्रदेश, इंदिरा गांधी उत्तर प्रदेश, लालबहादूर शास्त्री उत्तर प्रदेश, VP सिंग उत्तर प्रदेश, राजीव गांधी उत्तर प्रदेश, अटल बिहारी वाजपेयी उत्तर प्रदेश, सोनिया गांधी उत्तर प्रदेश, VP सिंग झालं ना, VP सिंग झालं उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर मला असं वाटतं राहुल गांधी उत्तर प्रदेश आणि शेवटी नरेंद्र मोदी पण उत्तर प्रदेश. इतके पंतप्रधान ज्या राज्यामधनं आजपर्यंत निवडून दिले त्या राज्यातली माणसं बाहेर जात आहेत कामाला. तो प्रदेश फक्त पंतप्रधान निवडून देण्यासाठीच आहे आणि बाकीच्या राज्यांनी ह्यांची ओझी व्हायची. आपण म्हणतो की बाबा महानगरपालिकांमध्ये कारभार चुकीचा होतो किंवा काही गोष्ट, अहो सतत जर लोंढे येऊन आदळत राहिले, तुम्ही कितीही सिस्टीम लावा ती विस्कळीतच होणार आहे.